एव्हरीवन मार्क युअर प्रेझेंटी. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. सो थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. देवांग, जिज्ञासा, लक्ष. You pay attention. And स्वराज फ्रॉम थर्ड स्टँडर्ड. लक्ष द्या सगळ्यांनी. आज आपला मराठीचा क्लास आहे. मला सांगा, पान क्रमांक 3 वर ही जी चित्र दिली त्यामध्ये सांगितलंय चित्रे पहा. प्रत्येक चित्रात काय कमी व काय जास्त ते ओळखा व सांगा. चला एकेकाने सांगा. देवांग सांग, या चित्रात काय कमी काय जास्त दिसतंय तुला? पंख्यावरती एक हात नाही आहे. अजून चष्म्याचा एक हात नाही आहे. पटापट पटापट सगळं सांगायचंय. निकट नाही आहेत. सायकलीचं दोन्ही चाक एक चाक पुढचं दोन्ही बाजूला हँडल आहेत सायकलला. बाजूला हँडल आहेत. अजून चाच्या कापरा काय दोन्ही हँडल नाही त्याला बोलत. कडी आहेत. कपाचा बसला कान असतो. कपाचा कान बोलतो आपण. कपाचं कान. बसचा टायर नाही एक. टायर मिसिंग आहे. व्हेरी गुड. जिज्ञासा. पंख्याला कांडी नाही. एक पाती नाहीये पंख्याची. पंख्याची एक कांडी नाही. चष्म्याला एक कांडी नाही. सायकलीला दोन हँडल आहेत. घड्याळाला काटे नाही. कपाचे दोन कान नाहीत. दोन कान आहेत. बसला एक टायर नाहीये. लक्ष. पंख्याला एक पाट नाही. चष्म्याला एक कांडी नाही. सायकलला दोन हँडल आहेत. घड्याळाला कांडे नाहीत. काटे नाहीत. कपाला दोन कान आहेत. बसला एक चाक नाही. ओके. स्वराज. स्वराज फ्रॉम स्टँडर्ड 3. स्वराज वाकडीकर. ओके. त्यानंतर मला सांगा, या चित्रात काय काय दिसतंय? जिज्ञासा, काय दिसतंय या चित्रात? आता जॉईन झाले आई. Okay, Aisha is also there. Okay. Jignasa, tell me what you can see in this picture. काय दिसतंय या चित्रात? मुले चेंडू खेळतात. एक मुलगी एकटी बसले. ओके. आयशा सांग, या दुसऱ्या चित्रात तुला काय दिसतंय? आयशा. आई मुलांना काहीतरी सांगते. तिसऱ्या चित्रात देवांग, तिसऱ्या चित्रात काय दिसतंय? मुलांनी आईचं सांगितलेलं ऐकलंय का? मुलाई आईचं सांगितलेले ऐकले नाही. कुठे ऐकलं? नाही ऐकले. धडा ऐका आता.
आपण सारे खेळू. अंगणात मुले चेंडू खेळत होती. रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. तर रोजीच्या घराच्या अंगणात काही मुलं फुटबॉल घेऊन खेळताना तुम्हाला दिसत असतील आणि रोजी ही एका घराच्या पायरीवर बसून तो खेळ बघत आहे. तुम्ही पाहत असाल तर रोजीकडे बैसाखी दिसते तुम्हाला. येस. हा, म्हणजे तिला चालण्यासाठी काही तरी प्रॉब्लेम आहे, तिला नीट चालता येत नाही. रोजीची आई अंगणात आली. ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. मग रोजीला पायरीवर बसलेली पाहून आणि मुलांना खेळताना बघून आई बाहेर आली आणि तिने मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला की रोजी एकटीच बसून आहे, त्यामुळे तुम्ही तिला तुमच्यात खेळायला घेतलं तर बरं होईल. एक मुलगी म्हणाली, तिच्या बरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले. ती घरात परत गेली. मग त्या मुलांपैकी एक मुलगी काय म्हणाली की आम्ही रोजी सोबत नाही खेळू शकत कारण तिला नीट चालता येत नाही. मग रोजीच्या आईला वाईट वाटलं आणि ती शेवटी घरात निघून गेली. रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली. मग बिचाऱ्या रोजीला कोणीच खेळायला घेत नव्हतं. मला सांगा, तुमचे फ्रेंड्स खेळत असले आणि तुम्हाला खेळायला घेतलं की तुम्हाला वाईट वाटेल ना? येस येस ऑर नो? येस. येस मग टीचर. रोजीला येस वाईट टीचर. वाटत होतं. ती कधी खेळाकडे बघत होती तर कधी इकडे तिकडे बघत होती. मग तेव्हा काय झालं बघा, कोण आलंय तिच्या जवळ? कुत्र्याचे पिल्लू. येस, कुत्र्याचं पिल्लू. एक कुत्र्याचे पिल्लू अचानक रोजीकडे आले. रोजीने पिल्लाकडे पाहिले. अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे. तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना. मग रोजीला एक आश्चर्य म्हणून काय मिळालं की तिच्या जवळ आलं होतं एक छोटं छान छान गोंडस कुत्र्याचं पिल्लू. तिला खूप मज्जा वाटली. मग तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये, बघ कोण आलंय इथे. आई बाहेर आली, पिल्लाला पाहिले, त्याला कुरवाळले. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली. मग रोजी काय सांगत आहे, काय दाखवत आहे हे बघण्यासाठी आई देखील बाहेर आली आणि तिने पिल्लाला गोंजारलं, कुरवाळलं आणि रोजी आईला म्हणू लागली की आई, हे पिल्लू आपण आपल्याकडेच ठेवूया. रोजी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडे ठेवू. ते तुझ्या बरोबर खेळेल, तू पिल्लाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. मी तुला मदत करेन, आई म्हणाली. मग आईने ठरवलं की हे पिल्लू आता रोजी जवळ घरातच ठेवायचं. मग आपल्याकडे कोणतंही पेट ॲनिमल असेल, आपण त्याची केअर घेतो ना. आपण त्याला वेळेवर खायला प्यायला देतो, त्याला फिरायला नेतो, हो की नाही? येस. येस कोणाकडे आहे का पेट ॲनिमल? कोणाकडे पेट ॲनिमल आहे का? कनिष्काकडे. हो टीचर. हँड रेस करा. सगळ्यांनी एकदाच ओरडायचं नाही. येस. चॅट बॉक्स मध्ये नावं लिहा. कोणाकडे आहे पेट ॲनिमल? चॅट बॉक्स मध्ये नावं लिहा, मी त्याला माईक ऑन करायला सांगेन. कनिष्का, सांग कनिष्का, तुझ्याकडे कोणता पेट ॲनिमल आहे? डॉग. ओके, मग त्याची केअर तुम्ही कशी घेता? काय करते तू त्याच्यासाठी? त्याला मी दररोज बाहेर खेळायला नेते. त्याला मी वेळेवर खाऊ पिऊ देते. गुड. देवांग? माझ्याकडे कॅट आहे. ओके, मग तू कशी तिची केअर करतो? मी तिला खेळायला नेतो, तिला वेळेवरती खायला देतो, मी खाऊ खायला देतो, काय मी खाते मांजर? डॉग कॅट भात भात ना भाजी खाते, भात ना मच्छी आमची मांजर खाते. येस. नेक्स्ट, अजून कोणाकडे पेट ॲनिमल आहे? तनिष्का. तनिष्का, विच पेट ॲनिमल यू हॅव? कोणता पेट ॲनिमल आहे तुझ्याकडे? माझ्याकडे कॅट आहे. ओके. सो कशी केअर घेते तू तिची, कशी काळजी घेते?
मी तिला दररोज संडे सॅटरडे आंघोळ घालते, तिला खाऊ पिऊ घालते, दूध देते, तिला दररोज मी इकडे तिकडे घेऊन जाते. व्हेरी गुड. प्रीती, यस टीचर. कोणता पेट ॲनिमल आहे तुझ्याकडे? कॅट. ओके, कॅट. मग कशी केअर घेते तू तिची? मांजरीला काय काय कसं करते तू? तिची दररोज आंघोळ घालते, तिला दूध देते. ओके. स्वराज, यस मॅम. स्वराज फ्रॉम स्टँडर्ड 4th. ज्याने नाव लिहिलंय त्यानेच माईक ऑन करायचंय. येस स्वराज, सांग मला कोणतं पेट ॲनिमल आहे तुझ्याकडे? डॉग. ओके. कशी काळजी घेतो तू त्याची? त्याचं नाव राजा आहे. त्याला मी खायला देतो, बाहेर फिरायला नेतो. ओके, फाईन. शनिवार रविवार त्याला आंघोळ घालतो. ओके, व्हेरी गुड. सो रोजीला सुद्धा हे पिल्लू मिळालं आणि आता ती त्याची काळजी घेण्यासाठी तयार झाली. आईने पण सांगितलं की मी तुझी मदत करेन. त्यानंतर मुलांचा खेळ संपला. पहा आता, ती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू. आता बघा, एवढा वेळ रोजीला खेळायला घ्यायला कोणीच तयार नव्हतं. आणि त्यांचा खेळ संपल्यावर जेव्हा त्याला कुत्र्याच्या पिल्लाचा आवाज आला, तेव्हा ते सगळे रोजीच्या घरी जायला तयार झाले. तुम्ही असं करणार का तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत? नो. नो, यू शुड नॉट डू दिस. चला आपण रोजीकडे जाऊ. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस? अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणलाय. आता आम्ही रोज तुझ्याकडे येत जाऊ पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला. एक मुलगी म्हणाली. रोजीला आनंद झाला. मग आता बघा, रोजी चांगल्या मनाची होती. दुसरा कोणी असतं तर ती काय म्हणाली असती की अगोदर तुम्ही माझ्यासोबत नाही खेळलात, आता माझ्या पिल्ल्यासोबत नका खेळू. पण रोजीने तसं नाही केलं. बरं झालं रोजी, या पिल्लामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. मग आता आई काय म्हणाली की रोजी, बरं झालं पिल्लू आपल्या घरात आलं, आता सगळ्यांसोबत तुला खेळायला मिळेल. ओके, समजला लेसन? 3rd स्टँडर्ड. यस टीचर. यस टीचर. येस टीचर. वर्कबुक आहे का तुमच्याकडे? येस टीचर. व्यवसाय आहे मराठीचा. येस टीचर. ओके, Yes, फाईन. ओके, बट ओके, नंतर मी तुम्हाला यावर जे काही क्वेश्चन्स आहेत ते शोधून देईन. ओके, इफ आय गेट द वर्कबुक. सो आता मराठी, आता तुम्ही 3rd स्टँडर्ड इंग्लिश मीडियम वाल्यांनी लेसन शांतपणे वाचत बसायचं आहे, माईक ऑन न करता. ओके, नाव 3rd स्टँडर्ड मराठी मीडियम कनिष्का, यस पियुष आणि टीचर. प्रीती. राईट? चला लक्ष द्या. 4th स्टँडर्ड. मी काय सांगितलं आता? लिहायचं नाही, लेसन रीड करत बसा. तुमच्याकडे वर्कबुक असेल तर त्यामधली प्रश्न उत्तरे तुम्ही वहीत लिहू शकता. बट माझ्याकडे आता वर्कबुक नाहीये, सो आय कांट टेल यू विच वन टू राईट. ओके, 3rd स्टँडर्ड मराठी मीडियम, यू पे अटेन्शन. ओके, आपण सेकंड लेसन पाहतो, वासाची किंमत.
थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम तुम्ही पण लक्ष द्या. एक छान लेसन आहे ज्यामध्ये एक गोष्ट सांगितली आहे एका 8-9 वर्षाच्या मुलीची. ओके, बघा. कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. बघा, शिवानी नावाची एक मुलगी जी तुमच्याच वयाची आहे, ती खूप हुशार होती आणि ती कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत राहायची. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. आता देखील काही खेड्यांमध्ये फक्त आठवड्यालाच बाजार भरतो. म्हणजे पूर्ण आठवडा तुम्हाला काहीच नाही मिळणार. फक्त एक दिवस आठवड्यातला फिक्स केलेला असतो. त्याच दिवशी आठवड्याचा सगळा बाजार भरतो आणि त्यामधून लोक कपडे, त्यांना लागणारी भांडी, भाज्या, सगळ्या गोष्टी, किराणाचं सामान सगळं घेऊन ठेवतात आणि पुन्हा त्यांना ते पुढच्या रविवारीच भेटणार असतं. असा आठवडी बाजार कुंदापूरला भरायचा रविवारचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे बाबा, आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. मग शिवानीचे आई बाबा हे भाजी लावत होते शेतामध्ये. मग रविवारच्या आठवडी बाजारात ते देखील भाजी विकायला जायचे आणि शिवानी पण त्यांच्यासोबत जात असायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची अन मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. हा बाजार एखाद्या जत्रेसारखा भरतो. जत्रेमध्ये कसं आपल्याला प्रत्येक गोष्टी मिळतात, खाण्यापासून सगळं मिळतं की नाही? हो की नाही? हो की नाही सांगा मला. येस. मग तशीच ही शिवानी काय करायची, तिच्या आई बाबांना विकलेल्या भाजीच्या हिशोबात मदत करायची आणि अधूनमधून भेळ किंवा भजी खायला जायची. तिला ती खूप आवडायची. आता एका रविवारी काय झालं बघा. तुम्हाला मिठाईचं दुकान दिसतंय का इथे चित्रात? यस. हा. मग एका रविवारी काय झालं, अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. फिरत फिरत शिवानी कुठे आली? मिठाईच्या दुकानाजवळ आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती आणि तिथेच मिठाईवाल्याच्या दुकानाच्या बाहेर ती मिठाई पाहत उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. हलवाई म्हणजे मिठाईवाला खूप चतुर होता, आगाऊ होता. तो शिवानीकडे पाहतच होता आणि तो लगेच उठून तिथे आला आणि काय म्हणाला बघा, ए मुली, चल पैसे काढ. शिवानीने मिठाई खाल्ली होती का? नाही. ती फक्त बघत उभी होती म्हणून तिने विचारलं, कसले पैसे? मग मिठाईवाला काय बोलला बघा, मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे. तो काय म्हणाला, जरी तू मिठाई खाल्ली नसलीस तरी तू वास घेत होतीस, मग त्याचे पैसे दे. वासाचे पैसे द्यायला लागतात का? सांगा. नाही. मग शिवानी काय म्हणाली, अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून त्या वासाचे पैसे द्यायचे? तर त्यावर तो काय म्हणाला, पैसे दिलेच पाहिजेत. म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी झाली. आता हलवाई आगाऊपणा करत होता. तो काय म्हणाला, नाही, तू माझ्या मिठाईचा वास घेतलास, तू पैसे दिलेच पाहिजेत. आणि तो तिच्यावर ओरडायला लागला. आणि आपल्याला माहिती आहे बाजारात जरासं काही झालं की लगेच त्याभोवती लोकांची गर्दी जमा होते. हो की नाही? यस. मग सगळे लोक बघायला लागले की काय झालं. मग शिवानी म्हणाली, काय माणूस आहे हा. त्यावर एक व्यक्ती म्हणाला, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. दुसरा व्यक्ती काय म्हणाला, वासाचे पैसे, खुळाच दिसतोय. खुळा म्हणजे वेडा. आता वासाचे पैसे मागितल्यावर कोण पण त्याला वेडाच म्हणेल. येस. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा मी पैसे घेऊन येते, असे म्हणून गर्दीतून वाट काढीत ती आईबाबांकडे निघाली. मग शिवानी त्याच्याहून पण हुशार होती. तिने या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडवायचं ठरवलं. मग ती काय म्हणाली, थांबा, तुम्हाला पैसे हवेत ना, मी येते घेऊन. आणि ती आईबाबांकडे गेली. आई, भाजी विकून आलेलं चिल्लर पैशांची थैली दे ग मला. तिने आईकडे चिल्लरची थैली मागितली. आई म्हणाली, का ग, काय झालं, कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. मग ती त्याला धडा शिकवण्याच्या विचाराने आईला पण सोबत घेऊन गेली.
चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. आता मगाशी जी गर्दी झाली होती त्यांना दोघांना बघण्यासाठी, काय चाललंय ते बघण्यासाठी, ती गर्दी तशीच होती. मग वाट काढत शिवानीची आई आणि शिवानी तिथे पोहोचल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा. खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. चिल्लरचा आवाज कसा येतो माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? यस. मग शिवानीने काय केलं बघा, तिने पिशवी जोरजोरात हलवली. एकदा, दोनदा, तीनदा तिने त्या चिल्लरचा पैशांचा आवाज केला आणि त्याला काय म्हणाली, मिळाले पैसे? हलवाई त्यावर म्हणाला, कसले पैसे, कुठे मिळाले? शिवानी काय म्हणाली, अहो तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? हुशार होती की नाही शिवानी? तिने मिठाई खाल्ली होती का? नाही खाल्ली. नाही. तिला फक्त वास आला होता आणि मग वासाची किंमत पैशांचा आवाज. मग गर्दीतले लोक काय म्हणाले, बरोबर. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानीने हलवायाला चांगलाच धडा शिकवला, त्यामुळे तो उदास झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. म्हणून आपण नेहमी हुशारीने वागलं पाहिजे. समजलं? धडा समजला? व्यवसाय आहे का तुमच्याकडे? मराठी मीडियम? ओके फाईन. शाळेत नाही लागत का? नाही टीचर, सांगितलं नाही. ओके व्हेरी गुड. मग आता धडा वाचत बसायचा आहे तुम्ही. आणि फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम किती जण आहेत? हँड रेज करा. इंग्लिश मीडियम आराध्या, अजून कुशल, आराध्या, कुशल आणि आविष. ओके. ओके. सो फोर्थ स्टँडर्ड लास्ट लेक्चरला आपण मैत्री हा लेसन कंप्लीट केलाय. ओके. इथे तुम्हाला चित्र दिसतात का? सांगा मला, चित्रावरून ही गोष्ट कोण सांगणार? ससा आणि कासवाची गोष्ट तर सगळ्यांना माहिती असेल. कोण सांगणार ही गोष्ट? टीचर. आराध्या, सांग. मराठीतून सांगायची आहे? येस टीचर. हा सांग. ससा आणि कासव हे दोघे मित्र होते. एकदा त्या दोघांनी लांबवर धावत जाण्याची शर्यत लावली. डोंगराच्या जवळून त्यांनी धावायला सुरुवात केली. ससा टून टून उड्या मारत पुढे गेला. कासव हळूहळू चालत होते. ससाने खूप पुढे गेल्यावर मागे वळून पाहिले. कासव खूपच मागे होते. ससा खुश झाला. त्याने आजूबाजूला पाहिले. सगळीकडे हिरवे हिरवे गवत होते. नंतर ससा तिकडे थोड्या वेळी झोपून गेला. ससा हळूहळू पुढे जायला लागला. ससा शेवटच्या लाईनीवर पोहोचून गेला आणि तो जिंकला. नाही. ससा जिंकला की कासव जिंकला? कासव. अजून कोण सांगणार? वेदांग. येस टीचर. हा सांग. एकदा ससा आणि कासव मित्र असतात. आणि एकदा ससा बोलला, आपण शर्यत लावूया. कासव म्हणाला,
नाही, मला तर हळू धावता येतं, मी कसा जिंकणार? तरी पण त्या दोघांनी नंतर मग शर्यत लावली आणि कासव हळूहळू पाठून येऊ लागला आणि ससा पुढे 10 उड्या मारत गेला आणि पुढे गेल्यावर त्यांनी पाठी पाहिले तर ससा कासव खूप पाठी होता आणि त्याच्या बाजूला एक गाजराचा शेत होता. मग तो गाजराच्या शेतात खायला गेला आणि मग तो गाजर खाल्ले आणि मग गाजर खाल्ले आणि एका झाडाखाली जाऊन तो झोपला आणि मग कासव पाठून आला आणि पुढे गेला. मग कासव जिंकला आणि नंतर ससा उठला तर पाहते तर काय, कासव पुढे गेला आणि तो हारला. येस, गुड. आणि इथे बुक असेल तर मला दुसऱ्या चित्राचं वर्णन करून दाखवा. 4th स्टँडर्ड कुशल, मराठीचं पुस्तक आहे ना? हो. दुसऱ्या चित्राचं वर्णन करून दाखव मला. काय दिलं दुसऱ्या चित्रात? काय दिसतंय? आता पहिल्या चित्रातली गोष्ट सांगितली तुम्ही, त्यानंतर दुसऱ्या चित्रात काय दिलंय ते सांग मला. टीचर कनिष्काचं वाचून झालं. ओके. दुसऱ्या चित्रात नळातून पाणी पडतो. आणि काय सांगितलंय नक्की? वाचून दाखव, तिथे काय लिहिलंय, ती मुलगी काय म्हणते पाणी असं वाचवा, सांगितलं. जीवन वाचवा. व्हेरी गुड. दुसरं चित्र एक पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशनचं आहे आणि त्यामध्ये पाणी वाचवण्याचा संदेश दिला गेलेला आहे. ओके. तर 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम पान नंबर 4 वरचं हे चित्र दिसतंय. येस. त्या चित्राचं वर्णन तुमच्या वहीत लिहून दाखवायचं आहे. मी एकदा सांगते, सगळ्यांना लक्ष द्या. हे चित्र पावसातील एका दिवसाचे आहे. चित्रावरून असे दिसत आहे की मुलांची शाळा सुटलेली आहे. रस्त्याचं चित्र दाखवलं गेलं आहे. काही मुलांकडे छत्री आहे तर काही मुले आपल्या दप्तराचा वापर करून पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. एक मुलगी रेनकोट घालून जाताना दिसत आहे. 2 मुले घराबाहेर येऊन साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडताना दिसत आहेत. एक वृद्ध व्यक्ती आपल्या नातवंडांसोबत जात आहे आणि त्यासोबत त्याची गुरे सुद्धा आहेत आणि झाडावर पक्षी बसलेले आहेत. ओके. लिहिणार हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये. कुशल, आराध्या, राईट दे. अविश, येस, लिहा. आता 4th स्टँडर्ड मराठी मीडियम वेदांग, स्वराज, आदित्य. मॅम तनिष्का पण. येस, सॉरी, आय फॉरगॉट. टीचर भाविका पण. ओके, सॉरी. लक्ष द्या आता सगळ्यांनी. ओके. काय शिकलो आपण मागच्या लेक्चरला? सांगा मला. भाविका सांग. येस, कोण सांगणार? टीचर वेदांग. हा, सांग वेदांग. बोलणारी नदी हा धडा. व्हेरी गुड. ओके, चला. आज आपण आम्हालाही हवाय मोबाईल हा धडा पाहणार आहोत. चला सगळ्यांनी लक्ष द्या. 3rd स्टँडर्ड तुमचं कंप्लीट झालं असेल. रीडिंग इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, कनिष्का, जिज्ञासा, देवांग, आयशा. आता मी सगळ्यांची नावं नाही घेत आहे. सगळ्यांनी इथे लक्ष द्या. पियुष. ओके, चला.
आम्हालाही हवाय मोबाईल. ती मुलगी घरात बसून आईला काहीतरी सांगत आहे पहा. माझं एकदा ऐक ना आई, मी आता मोठी झाले. असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन. दादाला तर कॉलेजला सुद्धा नेता येतो त्याचा मोबाईल. बघा, छोटीशी मुलगी आईला काय म्हणत आहे की आई तू म्हणालीस ना की मी मोठी झाले आणि मोठ्या व्यक्तींना मोबाईल देण्यात येतो. मग मला पण मोबाईल दे, मला पण मोबाईल फोन पाहिजे. मग आईने तिला विचारलं की कशासाठी तुला मोबाईल फोन हवाय? त्यावरती काय म्हणते, कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच असतो ना. दादाकडे आहे, ताईकडे आहे, मग मला पण हवाय. येस, बोलिये आराध्या. कोण बोललं? यस, एनीवन, एनी डाउट, कुछ बोलना है आपको, एनीवन? बाबांकडे 2-2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची. ए तायडे, उगीचच काहीही बोलू नकोस हा. तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो हो, आम्हालाही महत्वाची कामं असतात, महत्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग, बोलण्यासाठी काय करावं मग? मग ती आईला सांगते की बाबांकडे तर 2-2 मोबाईल आहेत आणि मी मागितला तर तू म्हणतेस की तुला काय गरज आहे मोबाईलची. आणि ती ताईला काय म्हणते, ए तायडे, उगीचच काही बोलू नको. तुला मोबाईल घेतला तेव्हा मी काही बोलले का? नाही. मग मला घ्यायच्या वेळी तू का बोलत आहेस असं? मग मी दादाचा मोबाईल घेते, पण कधी कधी फक्त गेम खेळण्यासाठी. जेव्हा मला माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलायचं असेल तेव्हा मी काय करायचं? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे, गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं, खूप धमाल करू. हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगते. बाय. मग ती मुलगी काय करते, एक आईला बोलून दाखवते की कशा प्रकारे मी मोबाईल मला जर दिला तर मी माझ्या मित्रमैत्रिणींना बर्थडे पार्टीला बोलवेन. वाव, किती मस्त वाटेल ना असं फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची. त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात, तसं शाळेत शाळेत सरांना फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. ती मुलगी काय म्हणते की बाबा कसे ऑफिसला येणार नसल्यावर फोन करतात त्यांच्या सरांना, तसं मी पण माझ्या सरांना फोन करेन जेव्हा मी शाळेत नाही जाणार. खूप कामं करता येतात अशी. तू सांग ना बाबांना. ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना. ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू. ती मुलगी काय करत आहे, तिला मोबाईल हवाय. मग ती आईला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करत आहे की ताई लाडकी आहे म्हणून तिला घेतलास का आणि मला का नाही घेत? आणि अजून काय सांगते की आपण दोघी तो मोबाईल वापरू. थर्ड स्टँडर्डचे कोणते प्रश्न लिहायचे? नाही लिहायचं काहीच, मी फक्त वाचायला सांगितलंय तुम्हाला लेसन. आजी, तू नको आईला रागवूस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. तू म्हणतेस तेच खरं, पण मोठी माणसं करतात असं, आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात. पप्पांना तर सांग, बघू काय होतंय ते. मग ती काय म्हणते की तुला वाटतंय, आजी पण म्हणते की
नाही, तुम्ही मोबाईलवरच सारखे लागून राहता. मग त्यावरती मुलगी काय म्हणते, की तुला पण वाटतंय का की मी मोबाईलच घेऊन राहीन? असं नाही होणार. पहिल्यांदा माझ्या हातात मोबाईल देऊन तर बघ, मग समजेल. ओके. अशा प्रकारे ती मुलगी तिच्या घरातल्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुम्ही मला सांगा, एवढ्या लहानपणी तिचं मोबाईल मागणे योग्य आहे की अयोग्य? अयोग्य. अयोग्य. व्हेरी गुड आहे, अयोग्य आहे. ओके. येस. लेसन समजला? आता Yes, teacher. आता आपण सगळ्यांचं एक एक लेसन एक एक पार्ट शिकून झालाय. सो वी विल डू रीडिंग. ओके. इथे नावांच्या एंट्रीज प्रमाणे मी वाचायला सांगणार. कोणी हँड रेज करायचं नाही. स्टॉप रेजिंग युअर हँड्स. भाविका. येस टीचर. 2 आणि 3 किती? 2 आणि 3 किती? 1 2 3 4 5. ओके, वाच. हा? बोलणारी नदी धडा दुसरा. एक होती मुलगी, तिचे नाव लीला. होती ती चौथीत अन होती भारी खोडकर. लोकांना त्रास देवा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढायची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची. तिच्या असायची तिला त्यासाठी इच्छा असायची. तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागे वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. ओके, एक स्टॉप. अविश. यस हा, वाच. वाच अविश. काय? स्क्रीनवर दिसते तिथून वाचायला सुरुवात करायची आहे. एक दिवस लीलाला बर्फाच्या गोला खायचा वाटला. आई म्हणाली नको खाऊ. ताई म्हणाली नको खाऊ. माई म्हणाली आई म्हणजे तिच्या तिची आजी म्हणाली लीला लीला नको खाऊ गोला. दुखल तुझ्या गला. सगळं पाणी होईल नाकास गोला. ओके, स्टॉप. स्वराज 4th स्टँडर्ड. स्वराज राशीनकर. वाच. आता काय करावे त्याचे? लीला विचार करीत राहिली. तिला एक युक्ती सुचली. नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदीला नाही, पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली, बोल गं लीला. मग लीला म्हणाली, नदीला नाही, काय खायच्या पण सगळं.
पण पण माई म्हणाली दुखेल तुला त्या खाऊ नको खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीला म्हणाली मग खा की परत ओके, स्टॉप. देवांक. फर्स्ट लाईन दिसते स्क्रीनवर, तिथून वाचायला सुरुवात करायची. येस टीचर. पलत पलत जगन जा पडकन अन पळत जा अन अन पड हा पटकन खा. पटकन खा. लीला म्हणाली अंग अग अग पण तुझ कसं ऐकू ऐकू ताई म्हणाली नको नको खाऊ. आई म्हणाली नको खाऊ. माई म्हणाली नको खाऊ. पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अग अग ताई पेक्षा मोठी आई. ओके, स्टॉप. गुड. वल्लभ. हा, रीड. लीला दिल्ली ललकनला लीला पलत पळत बर्फ वाऱ्याकडे गेली. गोला खा ऊन खाऊन परत आली तर त्याला ती ललकाला तिला ललकाना बो ला नलकाना क्वेश्चन नीट वाच म्हणायला लागलं. बोलणारी नदी खूप आवडली
नदी खूप आवडली. ताई आई माई या यांच्या पेक्षा पेक्षा मोठे मोठी नदी बाई मोठी नदी बाई तर त्याला किती तिची तिची परवानगी परवानगी पूर्ण वाच. परवानगी हम्म मी कण्याला लो इलांटी लिहिले ना. मी मिळाली. मिळाली. ओके. आपने आपण हवे ते करते काय रे कय ना. करू करू लोकांना पावसातो शकतो. एक असे इकडं असे तर ती तिला पलकांना वा ती वाटिले येस. स्टॉप. स्टॉप. नेक्स्ट कनिष्का. यस टीचर हा वाच. Yes, Kanishka, read from the first line you are seeing on the screen. एक दिवस लीलाला कंटाळा आला. तिला वाटले बुधवारी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली नको बोलू शाळा. आई म्हणाली नको बोलू. माई म्हणाली लीला ग लीला आला जरी कंटाळला बुडवू नको शाळा. शिकून सवरून शिकून होशील सुखी माझ्या बाळा. Very good. Stop it. Next, थँक्यू टीचर. Kushal. Welcome. Kushal. यस टीचर. Ha, read. लीला Hmm. लीला बरोबर आहे. वाच. च्या इडली. शिडली कुणीच कसे कसे शाळेत शाळा बुडवू बुडून देत
नाही. नाही शाळेत शाळेला शाळेला जाते. जाते अ स से असे असे असं संग सांगून सांगून ती नदीकडे गेली. गेली. निघ नि न- नि- नदीला म्हणाली नदी नदी ग नदी लील लीलाला आ आ- आलया आलाय. आलाय क कम कंटाला बु बुधवारी बुडवावी बुधवारी वाट वाटेत वाटते. शाळेत शाळा शाळा काल काय काय करून करू पण नदी कडे कशी बोलणार. बोलणार ओके, मग स्टॉप. नेक्स्ट ज्यांचं रीडिंग राहिलंय वी विल डू इट इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, बाकीच्यांचं लाईक त्यानंतर पियुष, प्रीती, जिज्ञासा, लक्ष, स्वराज, आराध्या, वेदांग अँड आयशा यांचं रीडिंग नेक्स्ट लेक्चरला होणार. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ज्यांचं रीडिंग राहिलंय. I will take this in the next lecture. Okay. So now you all can leave the class. Bye bye. बाय Welcome. Bye. बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय Welcome. Bye. बाय बाय. Bye.